बरोबर, हे 4 अणू घेतले आपण या ठिकाणी. बरोबर, सुरुवातीला काय केलं आपण 4 अणूंचं त्या ठिकाणी आपल्याला काय केलं ऍटॉमिक नंबर लिहून घेतला. पहिला घेतला हायड्रोजन, त्याचा अणुअंक किती आहे 1. अणुअंक 1 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन किती असणार त्याच्यामध्ये 1. बरोबर, हेलियमचा अणुअंक किती आहे 2. किती इलेक्ट्रॉन असणार त्यामध्ये 2. लिथियमचा अणुअंक किती आहे 3. किती इलेक्ट्रॉन असणार त्यामध्ये 3 असणार. बरोबर, टोटल. बेरिलियमचा अणुअंक किती आहे 4. इलेक्ट्रॉन किती असणार 4. मग आपण काय करूया त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊयात. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती झाले 1 म्हणजे पहिली कक्षा त्याची किती झाली 1 इलेक्ट्रॉनची. ठीक आहे. हेलियमचा अणुअंक किती आहे 2. बरोबर, पहिल्या कक्षेत किती आहे 2. बरोबर का, म्हणजे या ठिकाणी काय झालं याचं द्विक पूर्ण झालं. काय झालं याचं द्विक, याला आपण काय म्हणतो डुप्लेट असेल. काय म्हणतो डुप्लेट असेल. ठीक आहे, म्हणजे कोणतीही त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिताना पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 2 इलेक्ट्रॉन बसतात. आपल्याला काय बघायचं आहे कशा पद्धतीने अणू न्यूट्रल होतं किंवा न्यूट्रल कशा पद्धतीने सांगितलेलं आहे ते बघायचं आहे. बरोबर ना. इथं काय म्हणलं आपल्याला की बाबा विद्युत दृष्ट्या सर्वसाधारण पदार्थ हे काय असतात निसर्गता विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतात. म्हणजे काय बघायचं या ठिकाणी अणू कशा पद्धतीने उदासीन राहतो हे सांगायचं. बरोबर, हेलियमचा अणुअंक घेतला 2. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 2. बरोबर, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन बसतात त्यामुळे दुसऱ्या कक्षेत काढायची गरज आहे का नाही. तिसरं, लिथियमचा अणुअंक किती आहे 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती झालं 2,1. 2 पहिल्या कक्षेतला आणि 1 दुसऱ्या कक्षेतला. बेरिलियमचा अणुअंक 4. पुढं 2,2. मग आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा आपण बघूया हायड्रोजनचं बघूया. ठीक आहे, समजा हा काय केला मी केंद्र घेतलं. बरोबर, आणि हा काय केली पहिली कक्षा काढून घेतली. याच्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये याच्यामध्ये किती घेतले इलेक्ट्रॉन 1च आहे. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे त्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 झालं. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 1च आहे. तो इथे इलेक्ट्रॉन 1 लिहून देतो. हा इलेक्ट्रॉन वरती कोणता चार्ज घेतला आणि जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच केंद्रकामध्ये काय असते प्रोटॉनची संख्या असते. बरोबर ना. आणि हे काय झालं निगेटिव्ह चार्ज. बरोबर, हे काय आहे निगेटिव्ह चार्ज. आणि प्रोटॉन जो असतात ते कसे असतात पॉझिटिव्ह. बरोबर, एक निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे 1. प्रोटॉनची संख्या किती आहे याच्यामध्ये 1 आहे. त्यामुळे याचा निगेटिव्ह चार्ज आणि याचा पॉझिटिव्ह चार्ज काय होते या ठिकाणी कॅन्सलेशन पद्धतीने हा काय झाला या ठिकाणी भेटताना न्यूट्रल मध्ये भेटणार. बरोबर, हा कसा भेटणार आपल्याला इथं न्यूट्रल उदासीन म्हणजे यालाच काय म्हणतो आपण उदासीन. बरोबर, पुढे बघूयात हेलियम. हेलियम कसा करणार हा केंद्र घेतला समजा आपण. हा काय केला आपण हेलियमचं केंद्र घेतला. याच्यामध्ये आता हेलियम मध्ये किती कक्षा येणार आहेत 1च कक्षा येणार. बरोबर ना. आणि या एका कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसवायचे आपल्याला 2. कारण पहिली कक्षा कितीची असते 2 इलेक्ट्रॉनची असते. इथे 1 इलेक्ट्रॉन इथे 1 इलेक्ट्रॉन. याला चिन्ह कुठलं मायनस. 2 इलेक्ट्रॉन बाहेर फिरतात म्हणजे केंद्रकामध्ये किती प्रोटॉन झाले 2. जेवढे प्रोटॉन तेवढे न्यूट्रॉन असतात. बरोबर का, इथे झाले 2 प्रोटॉन झाले. बरोबर, बाहेर इलेक्ट्रॉनला चार्ज कुठला आहे निगेटिव्ह, प्रोटॉनला पॉझिटिव्ह. 2 काय झाले त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज. 2 काय झाले पॉझिटिव्ह चार्ज. दोन्ही काय झाले या ठिकाणी कॅन्सलेशन पद्धतीनुसार या ठिकाणी काय झालं. बरोबर, पुढं लिथियमचं समजा हे लिथियमचं केंद्र आहे. हे पहिली कक्षा. पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन बसतात 2. इथे 1 इलेक्ट्रॉन इथे 1 इलेक्ट्रॉन. बरोबर, 2 इलेक्ट्रॉन बसले. पण लिथियमचा अणुअंक किती आहे 3. अजून एक राहिलं ना मग काय करणार आपण दुसरी कक्षा काढणार आहे. बरोबर, आणि या दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार 1. इथे घेतलं. जेवढे इलेक्ट्रॉनची संख्या तेवढीच काय असते प्रोटॉनची संख्या. इलेक्ट्रॉन किती झाले 3. बरोबर, इलेक्ट्रॉन किती झाले 3. आणि या ठिकाणी प्रोटॉनची संख्या किती झाली 3. म्हणजे या ठिकाणी प्रोटॉन किती झाले 3. 3 निगेटिव्ह चार्ज 3 पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, यामुळे हे काय होतं परत उदासीन. बरोबर, काय होतं हे उदासीन. पुढे बेरिलियमचं पहिली कक्षा घेतली. हे बेरिलियमचं केंद्र घेतलं. हे पहिली कक्षा घेतली. किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. परत दुसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन. बरोबर, इलेक्ट्रॉनला चार्ज कोणता मायनस. बरोबर,
आणि केंद्रकामध्ये प्रोटॉन किती झाले मग 4 बरोबर 4 इलेक्ट्रॉन 4 आणि 4 प्रोटॉन बरोबर त्यामुळे 4 निगेटिव्ह चार्ज आणि 4 पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे हा पण काय होतो उदासीन. ठीक आहे हा काय होतो उदासीन. अशा पद्धतीने या ठिकाणी काय म्हणतात ते म्हणजेच अणु हा निसर्गतः कसा असतो विद्युतदृष्ट्या उदासीन असतो त्यामुळं याच्यावरती इथं बघा एक निगेटिव्ह चार्ज एक पॉझिटिव्ह चार्ज इथं 2 निगेटिव्ह चार्ज 2 दोन पॉझिटिव्ह चार्ज इथं 3 निगेटिव्ह चार्ज 3 पॉझिटिव्ह चार्ज. 4 निगेटिव्ह चार्ज आणि 4 पॉझिटिव्ह चार्ज यामुळे काय होतं त्या ठिकाणी कोणताही प्रभार अणुवरती राहत नाही. म्हणजे अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो उदासीन. असतो. समजलं